स्वागत आहे आपलं इंडियन न्यूज न्यूजमध्ये. आपल्यासोबत आज वार्ड क्रमांक 12 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार पूजा विशाल उर्फ सोनू काळे ह्या आहेत. त्यांना आपण त्यांच्या प्रभागातल्या समस्याबद्दल विचारणा करणार आहोत की त्यांना जनतेने निवडून दिले तर त्या कोणत्या कोणत्या समस्या 100 दिवसात मार्गी लावणार आहेत, त्याबद्दल आपण त्याची विचारणा करणार आहोत. पहिला प्रश्न आपल्याला असा येत आहे की आपण महिलांसाठी काय उद्धार करणार आहात तिथं आपल्या वार्डामध्ये, जर आपल्याला जनतेनं निवडून दिलं तर? महिलांच्या सुरक्षेसाठी जुनी नगर परिषद चौक, नारायण बाबा तसेच गवळीपुरा येथे पोलीस चौकी उभारण्याची मागणी करू आणि जिथे आवश्यक आहे तिथे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे प्रयत्न करू. शासनाकडून ज्या येणाऱ्या योजना आहेत, बचत गट योजना, आयुष्मान भारत योजना, घरकुल योजना, ह्या योजना आम्ही महिलांपर्यंत पोहोचवू आणि ते पोहोचण्यासाठी आम्ही जनसंपर्क कार्यालय स्थापन करू. पहिल्या 100 दिवसामध्ये आपल्या प्रभागामधील गंभीर समस्या कोणत्या कोणत्या आहेत, त्याचं निवारण कसं करणार आणि कोणत्या समस्या आहेत आपल्या वार्डामध्ये? पहिल्या तर मी सांगतो सर की ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या जीवनात्मक गरजा असतात त्या असतात रस्ते, पाणी, स्वच्छता, लाईट. याच्यामध्ये पाण्याची अशी समस्या आहे की आमच्या इकडे 12 नंबरच्या वार्डामध्ये मागच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये 24 दिवसांनी नळ आले होते. कधी कधी तर 15 दिवसांनी बी येतात. असं म्हणजे 24 दिवसांनी ते मागं रेकॉर्ड झाला होता. आणि त्याच्यामध्ये जे 24 दिवसांनी जे नळ आले होते ते गढूळ पाणी आलं होतं. पूर्ण पिण्यायोग्य ते पाणी नव्हतं. त्याचे खूप व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ, ते सर्व जनतेने बघितलेला आहे. त्याची मी समस्या पहिले दूर करील. जे नळ 15 दिवसांनी येतात ते नळ आम्ही 3 दिवसांनी 2 दिवसांनी आणण्याचा प्रयत्न करू. जनतेला मी आश्वस्त करतो की ही समस्या जी पाण्याची आहे, ही पाण्याची समस्या आम्ही पूर्णपणे दूर करू. दुसरी समस्या आहे ती स्वच्छताची ही समस्या आहे की जिकडे तिकडे नाल्या भरलेल्या आहेत. कारण की घंटा गाडीच येत नाही ना. घंटा गाडी आज 8-8 दिवसांनी येते का नाही हेच लोकांना माहित नाही. कधी येते कधी नाही येत. दुपारी येते, रात्री येते, तिच्या टायमानुसार ती येते. एक टाइम तिचा नाही आहे. त्या टायमानुसार जर ती येत नसेल तर लोकांपर्यंत ते माहीतच नाही पडत की गाडी आलती का नाही म्हणून. मग लोक टाकतात नालीमध्ये कचरा. नाल्या जेव्हा भरून येतात तेव्हा तिथे मच्छराचं प्रमाण वाढते, घाण तिथे जमा होते. आणि नाल्या काढणारे तर असे झालेले आहे की कधी येतात का नाही हे बी माहीत नाही. पूर्णतः त्या नाल्या साफ होत नाहीत. त्या मच्छरामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढलेले आहे. आरोग्यात धोका निर्माण झालेला आहे मुलांच्या. मुलं बिमार पडतात, मोठे माणसं बिमार पडतात त्याच्याने. ती जी समस्या आहे मी निवडून आल्यानंतर माझी वाईफ निवडून आल्यानंतर आम्ही ह्या समस्या दूर करू. 100% दूर करू. ते गाडी जी घंटा गाडी आहे ती घंटा गाडी दररोज नाही, ती सकाळ संध्याकाळ येईल याचा आणण्याचा प्रयत्न करू. लोकांपर्यंत ह्या गोष्टी गेल्याच पाहिजे की बाबा ही गाडी सकाळ संध्याकाळ येत आहे आता. आणि तिसरी समस्या म्हणजे काय, आता रस्त्याची अशी समस्या आहे की आम्ही आता सांगूच नाही शकत. जिकडे तिकडे भ्रष्टाचार आहे. रस्ते नुसता कागदावर होते. कागदावरच रस्ते झालेले आहेत. आमच्या गल्लीतला रस्ता असो की आमच्या चौकामधला रस्ता असो की इतर कुठले रस्ते असो, हे कागदावरच झालेले आहेत. पूर्णतः लोकांना माहिती आहे की कागदावर रस्ते होऊन फक्त याचे पैसे खाण्याला टेंडर खाऊन घेतले सर्व. त्यांना माहिती नाही. लोकांना माहितीचा अधिकार लोकांना तेवढं माहिती नसते की काय असते त्याचा अधिकार लोकांचा. परंतु आम्हाला जर तुम्ही जर त्यांना आम्हाला चांगली एक संधी दिली तर ती तुम्हाला आम्ही पूर्णतः रस्ते असो त्या रस्त्याचे काम आम्ही पूर्णतः तुम्हाला करून देऊ. त्या रस्त्यामध्ये माणसं पडतात. वृद्ध माणसाला त्या रस्त्यावरून चालता येत नाही. तिथे धूळ एवढी उडते की गाडी जर 5 मिनिटं जरी तिथे उभी असली त्या काचावर एवढी धूळ जमा होते तर ती काच साफ करायला आपल्याला कपडा घ्यावा लागते. आणि आपण जेव्हा तिथून जातो तर तिथे आपल्या शरीरामध्ये किती जाते शोषणानुसार, की याचा काही विचार आहे का? लोकांना ते समजल्या पाहिजे, ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. आणि याच्यातून आम्हाला तुम्ही योगदान दिलं पाहिजे. तुमचा जे मतदानाचा अधिकार आहे ते मतदानाचा आमच्या ज्या मशाल निशाणीवर तुम्ही एक चिन्ह त्याच्यावर तुमचं बटन दाबून तुम्ही आम्हाला बहुमताने विजयी करा.
आणि त्यात दुसरी गोष्ट आम्ही मग तुमच्या ज्या 100 दिवसाच्या आत या पूर्ण ज्या समस्या, मूलभूत समस्या आहेत, ह्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न नाही, पूर्णतः आमची त्यात ताकद लावून सोडू. दुसरा प्रश्न आपल्याला, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण काय उपाययोजना करणार? बोल. महिला सक्षमीकरणासाठी एवढं हे आहे की मी तुम्हाला सांगतो की महिला इथून जर जात असल्या तर ते स्वतःला असुरक्षित महसूस करतात. कारण की इथे कसं आहे, रस्त्याने कोण जाते, लाईटच जाग्यावर नाही येतं इथे. स्ट्रीट लाईटच कधी राहत नाही तर 10-10 महिने, हे म्हणजे एक महिना जर ते लाईट बंद राहिला तर त्या लाईटाला त्याच्या खाली अंधारात राहणार. आम्ही त्या समस्या दूर करू, जागोजागी चौकामध्ये CCTV कॅमेरा लावू. ते सरकारच्या याच्यातून लावू, नाही तर आम्ही स्वतः खर्चाने ते लावण्याचा प्रयत्न करू. आणि लोकांना सुरक्षितता निर्माण करण्याची अशी त्यांना माहीत झालं पाहिजे की इथे आम्ही सुरक्षित आहे म्हणून. आम्ही छत्रपती शिवाजीचे मावळे आहे आणि मावळा हा स्त्रीचा आदरच करतो नेहमी. हे सर्वांना माहिती आहे, जगाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा सक्षमीकरणाचा मुद्दा येतो की चौकामध्ये जे नगर परिषद आहे, जुनी नगर परिषद, तिथे आम्ही पोलीस चौकी आणण्याचा प्रयत्न करू म्हणजे ती पूर्णत्वास लावू. ती चौकी तिथे झालीच पाहिजे. गवळीपुऱ्यामध्ये एक आमच्या टेकड्यावर थोडाफार काही असो का नसो, पण तिथे पोलीस बळ असलेलं हे जरुरीच आहे. कारण की पोलीस खाकी दिसली तर थोडा जे गुन्हेगार असतात त्यांच्यात ते धाक असते, ते धाक निर्माण झालाच पाहिजे. नारायण बाबा बसलेली जी चौकी बंद आहे, ती चौकी बी पूर्णत्वास आम्ही चालू करण्यात लावू. कारण की ती कधी बी बघितली तर बंदच असते. तिथे बंद, मग तिथले जे कर्मचारी ते जातात कुठं ते बी आम्ही प्रशासनाला जाब विचारून त्यांना ती पूर्णत्वास खोलायला लावू. तिथे 24 घंटे तिथे सेवा पोलिसाची दिलीच गेली पाहिजे, हे आम्ही प्रयत्न करू. तिसरा प्रश्न आपल्याला, युवा रोजगार व विद्यार्थी शिक्षणाच्या बाबतीत आपण काय नियोजन करणार आहात? शिक्षणाच्या बद्दल तर असं आहे की माझंच ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पहिली गोष्ट तर शिक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला नॉलेजच येणार नाही. सेवकाला कोणत्या गोष्टी विचारू शकता, काय आहे काय नाही नगराध्यक्षाला. पहिले तर आम्ही आपल्या इथे वाचनालयाची सुविधा करू. जे जुनी नगर परिषद तिथे वाचनालय सध्या चालू आहे, पण त्याला मॉडिफाय करू. असं करू की त्याला वायफाय ज्या गोष्टी गुगल मार्फत त्यांना माहीत पडतील असे प्रश्न बी त्यांना ते समजले पाहिजे. गरीब विद्यार्थी असतात तर कधी कोणाकडे काय असते काय नसते. पुस्तकाची समस्या आहे, पुस्तकं तिथे अवेलेबल करून देऊ. आणि ते सरकारच्या ज्या कोणत्या बी स्कीम आहेत त्या स्कीमामधून ते निधी जे भेटेल ते पूर्णतः शिक्षणासाठी वापरू. जसे की आमच्या या एरियामध्ये 12मध्ये जर खाली आहे अंगणवाडी, हे जी गरिबाच्या मुलासाठी अंगणवाडी याचा प्रश्न आहे, ते आमच्या हनुमानगडावर तिथे आम्ही एक अंगणवाडी चालू करू. दुसऱ्या ज्या आहे सरकारी शाळा आहेत बंद पडलेल्या आहेत, त्या बंद पडलेल्या तिथे सरांची प्राध्यापक असे जे आहेत त्यांना आम्ही जे सरकारी याच्यातून आहेत त्या गोष्टी त्यांना त्या तिथे उपलब्ध करून देऊ शकतो. बोलू तर